श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. मी ज्योती @शेती 360 या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करत आहे. तर आता बघा, इथं मी, ताई आणि मावशी ज्या दिवशी आपण लसूण काढला ना, त्याच दिवशी आपण आपला थोडासा लागलेला हरभरा पण काढून घेतला. हे बघा, सगळा हरभरा काढायला लागलोय मी आणि ताई. मावशी गोळा करायला लागलेले आहेत हरभरा काय आपण जास्त केला नव्हता, त्यामुळे हे बघा एवढाच राहिला आता काढून, लगेचच झाला काढून. आणि आता हे बघा सगळं असं ढीग मारून ठेवलेले आहेत हरभऱ्याची. जसं काढल तसं तो मावशीने आमच्या गोळा केलेला आहे. हे बघा, जास्त नव्हता आपण केला हरभरा, चिपटवरच हरभरा केलेला होता, तरी भरपूर झाला. वर्षभर आपल्याला घरगुती पूर्ण एवढा आहे हरभरा. थोडी हरभऱ्याची डाळ करायची आणि थोडा खायला ठेवायचा तसाच. हे आता हरभरा, आता हे बघा आपण हे करायला लागलोय, बडवायला लागलेलो आहे हरभरा. आणि ते आता काट्या जे राहतील, घाटं सगळं खाली पडून काय हरभरे एकत ही म्हणून ते आपण साईडला टाकणार आहे. आता हा हरभऱ्याचा ढीग लावलाय असा. खूप ऊन होतं आणि कारभाऱ्यांनी गावात इथं जवळच रस भेटतो, तिथून त्यांनी ऊसाचा रस आणलेला. मावशींनी आणि ताईंनी रस घेतला, मग मी पण रस घेतला. थोडा स्वरासाठी थोडा ठेवलेला आहे, संस्कृतीला पण घेतलेला आहे. आणि रस घेऊन झाल्यानंतर मग मी ते जे काढलेलं होतं ते टाकलं पहिल्यांदा तिथंच गव्हाच्या इथं. कारण अजून आपण गहू काढला, पण आपण गव्हाचं ते गहू काढल्यानंतर जे राहिलेलं काढ आहे ते आपण अजून जाळलेलं नव्हतं, त्यामुळं तिथंच नेऊन हे पण काढ टाकलं. म्हणजे एका वेळी ते ही करता येईल, जाळता येईल. आता तुम्ही म्हणशील एवढ्या मोठ्या काट्या कशाला घेतल्यात बडवायला, तर खरं सांगायचं तर बघितलं तर हरभरा एवढा मी, ताई आणि मावशी असल्यामुळे पटकन होणार. आणि आता घरी जाऊन आणायचं बडावणं म्हटलं, त्यापेक्षा मग म्हटलं इथंच काट्या आहेत, मग झेंडूच्या घेतल्या आणि मोडायला काय नव्हतं म्हणून तशाच त्या वापरल्या काट्या आम्ही. असं प्रत्येकजण, तिघी पण आम्ही आपलं थोडं थोडं घेऊन हे करत होतो, बडवत होतो. तर ताई म्हणत होत्या की काट्या मोठ्या झालेल्या आहेत, नाहीतर छोट्या असत्या तर पटकन झालं असतं. पण म्हटलं आता घरी जाऊन कधी आणायचं, त्यामुळं आहे असंच आपलं घेतलं. हे बघा, तिघी आम्ही तिकडं स्वच्छ करायला लागलेलो आहे ते. आणि हरभऱ्याशी फास्ट उडत होते, त्यामुळं पडदा जो आहे, आपला जो पडदा आहे तो आपण मोठा पसरलेला आहे, जेणेकरून बाहेर खाली जाऊ नये म्हणून. खूप धुळा म्हणजे उडत होता ते बडवताना. तर हे लगेचच झालं, तसं आम्हाला काही जास्त वेळ नाही लागला तिघींना. आता म्हटलं आता हरभरा बडवून झाल्यानंतर ताई म्हटल्या ती जी मेथी आहे ती आपण घेऊया स्वच्छ करून, म्हणून ताई मेथी करत होत्या. आणि मावशी ज्या आहे ते हरभरा असं उपणत होत्या, वारं नसल्यामुळे जात नव्हतं. तेवढ्यात कारभारी आले आणि बघितलं अजून एक पोतर ठिकं राहिलेलं होतं अर्ध उपणायचं. तर चेष्टनं मावशींना म्हणत होतं हे झाल्याशिवाय जायचं नाही, असं तसंच म्हणत होते त्यांना. मावशी म्हटली होय जात नाही. आणि त्या दिवशी वारं नव्हतं, मग त्यामुळं आम्ही काय केलं, जेवढं होतं तर तेवढं केलं आणि उरलेलं जे आहे ते तसंच भरून ठेवलं. मग ते आम्ही 4 दिवसांनी, म्हणजे पोत्यात तसंच भरलेलं होतं. मग 4 दिवसांनी आपल्याकडं टोमॅटो तोडायला चालू होता, मग महिला पण होत्या टोमॅटो तोडायला. आणि मला कसं थोडंसं उष्णता आणि घशाचं इन्फेक्शन असल्यामुळं मला ते उफनल्यावर तोंडात जात होतं, त्रास होत होता, म्हणून मी ताईंना म्हटलं की तेवढं मला उपणून द्या. तर त्यांनी, वारं पण छान सुटलेलं दुपारच्या वेळी जेवणाच्या, मग त्यांनी मला ते उपणून दिलं. हे बघा, आता हरभरे व्यवस्थित दिसायला लागल्यात सगळी वारं असल्यामुळे पटकन ती उडून जाते, भुसा जो आहे तो. आणि कसं वारं फिरत होतं त्या दिवशी, त्यामुळं ताईंना पण एका जागी उभं राहून ते उपणता येत नव्हतं. तर त्याही अशा ज्या दिशेला वारा आहे तसा त्या फिरत होत्या.
हे दिसत असेल तुम्हाला. आणि मी आपलं काय करत होते, जे काटक्या वगैरे पडलेल्या होत्या आम्ही बडवून झाल्यानंतर, जे काटक्या जास्त झालेल्या त्या काटक्या मी आपल्या साईडला ढकलत होते आणि जे स्वच्छ आहे ते एका साईडला ढकलत होते. गोळा करून आपलं एकत्र ढीग करत होते, कारण ही एकदा उपणून होणार नव्हतं, त्याला परत आणि एकदा वारं द्यावं लागणार होतं. हे बघा. वारं पण लगेच जात होतं येत होतं, व्यवस्थित नव्हतं लागत, त्यामुळे वेळ झाला आम्हाला तसं उपण्याला म्हटलं तर. थोडं थांबत करत, आणि ऊन खूप होतं. उन्हाचा भरपूर वाढलेला आहे, ऊन खूप वाढलेलं आहे. किती जरी केलं ते घरचंच. म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी थोडं का होईना आपलं खायपुरतं वर्षभर आपल्याला भेटेल असं तेवढं करायचं. ह्याला कोणतंच औषध मारलेलं नाही. लसूण केला त्यालाही आपण कोणतं औषध मारलेलं नाही. त्याला काय केलं आपण, जी राख साठती चुलीतली ती राख, कडुलिंबाच्या पालाची राख वगैरे हे सगळं एकत्र करून आपण लसणाला पण टाकलेलं, नाहीतर बाकीचं बाहेरचं औषध कोणतंही मारलं नव्हतं. आणि हरभऱ्याला पण तसंच औषधच नाही मारलं कोणतंच. तरी अजून हे अर्ध ठिकं आहे, ते अजून उपणायचं राहिलेलं आहे. ते पण आता वारं सुटेल तसं उपणून घेणार आहे. खरंच एकटं काम करण्यापेक्षा असं कोण सोबतीला असेल ना तर खरंच भारी वाटतं. बोलत बोलत कधी काम होऊन जातं हे लक्षात पण येत नाही. ते ऊन असू दे काही असू दे त्याचं काहीच वाटत नाही. आणि एकटं करायचं म्हटलं की मग थोडंसं त्रास होतो. मग आता कसं झालं बघा, उपणून झालं, मग खूपच ऊन लागायला लागलं. मग मीनताईंनी काय केलं, आणि आता हरभरे पूर्ण स्वच्छ झालेलेच तसे, पण थोडंसं काय राहिलं असलं तर म्हटलं आपलं सुपानं आपण हे करूया. म्हणून काय केलं, सगळं ते गोळा केलं आणि मधलं स्पेस आहे आपल्या घराचा तिथं आम्ही बसलो. ताई अशा पाकडून देत होत्या, मग मी एखादा खडा वगैरे त्यात असेल किंवा एखादा घाटाच राहिलेले असतील ते फोडत होते. असं बोलत बोलत आमचं काम चालू होतं. ताईंना खूप ऊन लागल्यामुळं त्या आम्ही उन्हात म्हणूनच आम्ही इथं स्पेसमध्ये बसलो. बघा झाला हरभरा पण निवडून झाला. तर थोडीशी